कबूलातदार गावकर हा जो विषय आहे या संदर्भात सध्या श्रेयवाद चालू आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेक वर्ष जे शेतकरी पीडित राहिले त्यांना न्याय मिळणं फार आवश्यक आहे। तर या प्रश्नाचे दोन भाग आहेत। एक म्हणजे कबूलातदार जमिनीचं वाटप करणं आणि दुसरं आंबोली, चौकुळ, गेळे तिन्ही गावांमध्ये चुकीने वन खात्याच्या नोंदी झालेल्या आहेत, या नोंदी दूर करणं। तिथल्या ग्रामस्थांची मागणी अशी होती की जमिनीचं वाटप हे वन खात्याच्या नोंदी कमी झाल्यानंतर वन खात्याच्या ताब्यात असलेली जमीन आणि कबूलातदार जमीन यांचं एकाच वेळेला वाटप व्हावं आणि म्हणून हा प्रश्न प्रलंबित आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आंबोली, चौकुळ आणि गेळे तिन्ही गावांच्या ज्या हिअरिंग आहेत या उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्याकडे ऑलरेडी झालेले आहेत आणि वन खात्याच्या नोंदी रद्द करण्याची ऑर्डरसुद्धा झालेली आहे। ह्याला आता शासनाची परवानगी लागेल आणि ह्या शासनाची परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे। या संदर्भात मी वनमंत्री आणि वनसचिवांची भेट घेतलेली आहे। या संदर्भात मी या खात्याचे मंत्री, महसूल खात्याचे मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांची भेट घेतलेली आणि लवकरच त्यांनी कोऑर्डिनेशनची मीटिंगसुद्धा लावण्याचं मान्य केलेलं आहे। दरम्यानच्या काळामध्ये गेळेच्या संदर्भात काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यावरून मला स्पष्टपणे सांगायचं की मला कोणालाही दोष द्यायचा नाही। प्रत्येकजण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो, पण मुळातच जमीन वाटपाचा निर्णय शासनाने घेतला नसता तर जमीन वाटता आली असती का? जमीन वाटपाचा निर्णय शासनाकडून मी करून घेतला आणि हा निर्णय करून घेतला। त्याच्या संदर्भातले ज्यावेळेला आमचं पहिली टर्म होती, म्हणजे याच्यापूर्वी ज्यावेळेला मी मंत्री होतो त्यावेळेला इलेक्शन लागण्यापूर्वी हा निर्णय झाला, परंतु नंतर त्यावेळेला चंद्रकांत दादा पाटील हे महसूल मंत्री होते, त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील साहेब मंत्री होते, त्यावेळेला निर्णय झाला आणि याच्यामध्ये कुठली आरक्षणं ठेवायची, जमीन कशा पद्धतीने वाटायची या संदर्भात शासनाने समिती नेमलेली आहे। त्या समितीचा अध्यक्ष मी आहे। या समितीमध्ये जिल्हाधिकारी आहेत, या समितीमध्ये टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आहेत, सावंतवाडीचे SDO आहेत, तहसीलदार आहेत। तर ही एक वेगळ्या तऱ्हेची समिती आहे की लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ही समिती काम करते। आजसुद्धा गेळेला जे वाटप झालेलं आहे ते पूर्ण जमिनीचं वाटप झालेलं नाही, फक्त 169 लोकांना त्यांचे सातबारे देण्याचे ऑर्डर झालेली आहे। एकूण 270च्या आसपास लोकांना हे सातबारे द्यायचे आहेत, लवकरच ते दिले जातील। हे प्लॉटसुद्धा मी स्वतः माझ्या कमिटीने करून दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे प्रत्येक माणसाला न्याय मिळेल अशा पद्धतीने हे प्लॉट करून दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे गेळेवासियांना न्याय मिळेल आणि हाच न्याय आंबोली आणि चौकुळ दोन्ही गावातल्या लोकांना मिळेल। गेळे हे छोटं गाव असल्यामुळे त्याची मोजणी होऊ शकली। आंबोली आणि चौकुळ ही दोन्ही मोठी गावं आहेत आणि तिथं मोठ्या प्रमाणात झाडोरासुद्धा आहे आणि त्याच्यामुळे तिथं मोजणी करण्याचं काम हे साधारण 21 तारीखपासून सुरू होईल। त्याच्यासाठी मी आमदार निधीमधून रोवर मशीन घेऊन दिलेले आहेत आणि शासनाकडे इतर ठिकाणी ज्या रोवर मशीन उपलब्ध होत्या त्यासुद्धा डिपार्टमेंटला उपलब्ध करून देण्यात येत आहे। एकदा हे झालं आणि वन खात्याचा प्रश्न मिटला की वन खात्याच्या ताब्यात गेलेली वन खात्याच्या ताब्यात ती गेलेली नाही, ती अनिर्णित क्षेत्र आहे, ती जमीन अधिक कबूलातदार गावकर जमीन दोघांचे वाटप होईल। ज्या ठिकाणी जमिनीला वनसदृश्य असा शेरा आहे तिथं त्याचा स्टेटस बदलत नाही जमिनीचा, त्याच्यावर वनसदृश्य ॲक्टिव्हिटीजच करायला लागतील आणि ती सगळ्याची कल्पना मी लोकांना दिलेली आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेला या जमिनीच्या वाटपाचं हे होतं त्यावेळेला मलासुद्धा संबंधित ज्या क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात त्यांचा फोन आला होता, मी संमती दिली म्हणून तर वाटप होऊ शकलं, कारण मी त्या समितीचा अध्यक्ष आहे। त्याच्यामुळे मला कुठलंही श्रेय घ्यायचं नाही। ज्यावेळेला आपण एखादं काम करतो त्याला आपल्या भागातले जे ज्येष्ठ नेते आहेत जसं रवींद्र चव्हाण साहेब असतील, पालकमंत्री नितेश राणे असतील, सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी कामं व्हायला लागतात। मी सुद्धा ती सगळी पद्धत अवलंबतो। तर कोणीही असं करत असताना कोणाला जर डावलण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या साईडने त्याची रिॲक्शन येते। काल संजू परबनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली असं मला कळलं, तर हे स्वाभाविक त्यांच्या भावना दुखवतात, मग ते प्रेस कॉन्फरन्स घेतात। तर हा वाद असा होता कामा नये, श्रेयवादाचा वाद होता कामा नये। शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या पाहिजेत,
आणि हा प्रश्न जो अनेक वर्ष प्रलंबित होता, ज्याचा परिणाम तिथल्या स्थानिक लोकांवर झालेला आहे, तो लवकरात सुटला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे आणि तो लवकरात लवकर सुटेल. आजसुद्धा मी या संदर्भातली मीटिंग ठेवलेली आहे आणि ह्याच्यानंतरच्या काळामध्ये दर 15 दिवसातून एकदा आमच्या समितीची बैठक होईल, जेणेकरून लोकांना असं कळेल की काय प्रोग्रेस चालू आहे. हा प्रोग्रेस कळला नाही तर लोकांचा गैरसमज होतो. आज आंबोली चौकटीची लोक काय म्हणतील की आमचं वाटप का नाही झालं, तर आज मला अतिशय स्पष्ट शब्दात सांगायचं आहे की गेळेचं झालेलं सातबारांचं वाटप हे फक्त कबुलातदार जमिनीचं आहे, वन जमिनीचा त्याच्यामध्ये समावेश नाही. आणि त्यांची सुद्धा सुरुवातीपासून मागणी होती की वन जमीन आणि कबुलातदार गावकर एकाला वाटप करा, आणि त्याच्यामुळे त्यांचं वाटप जर त्यांनीच संमती दिली की आमचं कबुलातदार गावकर अगोदर करा, तर त्याला काय वाटप आजसुद्धा आंबोली तसं होऊ शकतं, लगेच चौकूर तसं होऊ शकतं. परंतु वनजमिनीचं वाटप ज्याला वन खात्याची परवानगी येईल आणि शासनाची संमती होईल त्याच वेळेला होईल. व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यामध्ये जी नृत्यांगना आहे ती अश्लील वर्तन करताना पाहायला मिळते आहे आणि या शिक्षण संस्थेचे अजित पवार आणि शरद पवार यांचं त्या ठिकाणी वर्चस्व आहे. कसं पाहिजे? एक गोष्ट अशी आहे की असा काय प्रकार घडला असेल तर माझी खात्री आहे दादा असतील किंवा साहेब असतील त्यांच्यावर कारवाई करते. कारण प्रत्येक गोष्ट एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये, रयत शिक्षण संस्थेच्या शेकडो शाळा आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना माहिती असेल काय चाललेलं आहे, कुठले कार्यक्रम, असं मला वाटत नाही. झाला असेल आणि तुम्ही म्हणता तसा जर प्रकार झाला असेल तर संबंधित जे कोणी तिथं प्राध्यापक असतील, प्राचार्य असतील, त्यांच्यावर कारवाई दादा करतील याची मला खात्री आहे. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीपूर्वी घेत आहेत. एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये काही वर्चस्वाची लढाई सुरू आहे का? नाही बघा, पालकमंत्र्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये जनता दरबार घेण्याची मुभा आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सगळ्यांना पाठिंबा असतो. एकनाथ शिंदे साहेब हे नेते आहेत. नेते कोण आहेत तर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस नेते आहेत त्यांच्या पक्षाचे, म्हणजे महाराष्ट्रात वर मोदी साहेब आणि अमित शहा आहेत. तसंच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते हे एकनाथ शिंदे साहेब आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार त्यांचे राष्ट्रीय नेते आहेत आणि ह्याचे स्वनेते आहेत, म्हणजे राज्याचे स्वनेते आहेत. आणि त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर हे वाद हे नेत्यांमध्ये नसतात. वाद आपल्याला वाटतं की हे वाद आहे, पण प्रत्यक्षात तसं नसतं. बारामतीत रयत शिक्षण संस्थेमध्ये जिथे शिक्षणाचं मंदिर आहे त्या शहरामध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या प्रवेशाचे काही ते होणार नाही आणि दोन्ही पक्षांमध्ये चांगलं हे आहे. पण दोडामार्गमध्ये आपल्या सेनेचे सरपंच उपसरपंचांना त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश पालकमंत्र्यांच्या हस्ते दिलेला आहे. ही कुठे आता पुन्हा एकदा वादाची चिंडीमध्ये आहे आपल्याला वाटतं? नाही, पालकमंत्र्यांना काहीतरी चुकीची माहिती दिली गेली असेल, कदाचित ते उबाठाचे आहेत अशी माहिती दिली गेली असेल, त्याच्यामुळे त्यांनी प्रवेश दिला असेल. मला असं वाटत नाही की शिवसेनेच्या जसं सांगितलं असेल तर पालकमंत्र्यांनी त्यांना प्रवेश दिला नसेल. थँक्यू. मला एक आपल्या म्हणाले तरी अद्याप नीतिमूल्य समिती स्थापन करण्यात आलेली नाही. हा प्रश्न तुम्ही अध्यक्ष महोदयांना विचारला पाहिजे. तुम्ही चुकीच्या माणसाला विचारताय, कारण ते हायेस्ट सभागृह आहे. त्या सभागृहाच्या संदर्भात मी काही एखादं बाब बोलणं हे अयोग्य. त्या दिवशी बावनकुळे साहेबांनी याच ठिकाणी मी जे बंगले देतोय सिंधुदुर्गमधल्या नागरिकांना, की जे बंगले पुढच्या काळामध्ये आम्हा बंगलोज म्हणून चालवावे याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे, ताजने ते चालवावे, जेणेकरून एक संपूर्ण चमत्कार हा जिल्ह्यामध्ये घडेल. तर त्याच्या जो निधी आहे त्याचे चेक आहेत हे आज सदर ज्या कंपन्या आहेत त्यांना हस्तांतरित करण्यात येतील. त्याच्यामुळे आजपासून या योजनेचा शुभारंभ होतोय आणि बऱ्याचशा आमच्या योजना पूर्ण झालेल्या आहेत. माझा प्रयत्न राहील की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कोणीतरी येऊन त्याचं लोकार्पण करावं. तर आज हा कार्यक्रम जिल्हा बँकेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे 2 महिन्यामध्ये एखादा बंगला तयार होणं हा एक चमत्कार असल्यासारखा आहे. ही टेक्नॉलॉजी आम्ही जर्मनीमधून आणली आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर पर्यटन हे प्रत्यक्षामध्ये सिंधुदुर्गमध्ये होऊ शकेल. आणि उद्या आमच्या जिल्हा प्रमुखांचा वाढदिवस आहे. संजू परब हे युवा नेतृत्व आहे आणि धडाडीचं नेतृत्व आहे. सातत्याने लोकांचे प्रयत्न सोडवण्यासाठी ते संपूर्ण खेडोपाडी फिरत असतात. तर त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो
दर मंगळवारी खरं तर मी मुंबईला असतो, त्यांच्या वाढदिवसासाठी थोडा वेळ मी सावंतवाडीत थांबणार आहे आणि नंतर मग आमच्या मिटिंग आहेत, कारण आमच्या काही पर्यटनाच्या म्हणजे ताजबीजचं शिरोड्याचा प्रश्न आहे, त्या संदर्भात मिटिंग लागायची आहे किंवा या ठिकाणी जे आपल्या महसूल मंत्री महोदयांनी जाहीर केलं होतं ती मिटिंग लागायची आहे. त्यामुळे मंगळवार बुधवारी मी मिटिंगसाठी असेल, पण हल्ली मी 4 ते 5 दिवस मतदारसंघात असतो आणि निश्चितपणे आपण जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तुम्ही बघितलं की पूर्वी सावंतवाडीचा आंबोली रस्ता आहे, त्याची परिस्थिती काय होती, आज तो केवढा चांगला आहे. तिरोडा आपल्या दोडामार्ग ते तिलारी संपूर्ण रस्ता व्यवस्थित झालेला आहे. कुठेतरी पावसामुळे खड्डे वगैरे पडतात तर ते बुजवले गेले पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत काहीच नाही, परंतु ती कारवाई चालू असते. कोणी असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये की आम्ही काहीतरी आंदोलन केलं आणि हे झालं, असं नाही. ती कारवाई चालू करण्याच्या सूचना या मी पूर्वीच दिलेल्या आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोलून आणि त्याप्रमाणे त्यांची कारवाई सुरू होती. आणि गणपतीच्या पूर्वी सर्व रस्ते म्हणजे केवळ ह्याच्यातलेच नाही तर ज्या नगरपालिका आहेत त्या क्षेत्रातले खड्डेसुद्धा सगळे बुजवून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अर्थात पावसाची परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे की केवढा प्रचंड प्रमाणात पाऊस गेल्या 3-4 दिवसात चालू आहे. पाऊस थोडासा कमी झाला की सगळी कामं पूर्ण. शांत स्वभाव असणं चांगलं आहे ना. शांत स्वभावामुळे तुम्ही परत निवडून येता. जे ॲग्रेसिव्ह आहे ते घरी बसतात. पण भाई एकंदरीत विरोधी तुमच्यावर कधीतरी विरोध करताना दिसतच नाही, पण तुमच्याच पक्षातले लोक वारंवार म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीत असताना सुद्धा काँग्रेसचेच लोक तुमच्या विरोधात बोलायचे, आता सेनेत गेलाय भाजपचेच लोक बोलतायत, म्हणजे वारंवार तुमच्या बरोबर असणारे का? भाजपचे 99% कार्यकर्त्यांशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहे. एखाद दुसरा कोणतरी बोलत असेल तर त्याच्यामुळे पक्ष वाईट कसा ठरतो हा प्रश्न. आपण सगळ्यांना एकत्र घेऊन चाललो पाहिजे. भाजप हा मित्रपक्ष आहेत. माझे फडणवीस साहेबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तर माझा आणि भाजपचा कधी वाद होऊ शकत नाही. शिवसेनेचा मल्टी स्पेशलिस्ट वेगळी मागणी केली अशी आहे की हॉस्पिटल याच्यासाठी लॅब लागते, हॉस्पिटलसाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वेगवेगळ्या बिल्डिंग्स लागतात. ज्या ठिकाणी मूळ हॉस्पिटल आहे तिथंच मल्टी स्पेशालिटी झालं पाहिजे. म्हणून जर कोणी ज्यांना अशी इच्छा असेल तर त्यांनी राजघराण्याची भेट घ्यावी. त्यांच्या नुसत्या सह्यांसाठी थांबलेलं आहे. मल्टी स्पेशालिटीचं टेंडर झालेलं आहे, त्याची एजन्सी फायनल झालेली आहे, त्यांच्यामध्ये त्यांच्या सह्या फक्त होण्याच्या बाकी आहे. सह्या झाल्या की ताबडतोब हे काम आम्ही दुसऱ्या दिवशी सुरू करू शकतो. आणि माझं तर स्वतःचं आता म्हणणं असं झालेलं आहे की आहे ते जे हॉस्पिटल आहे तीसुद्धा इमारत हे करून एकाच ठिकाणी हॉस्पिटल आणि मल्टी स्पेशालिटी एकाच ठिकाणी दोन्ही, आणि ते एकाच ठिकाणी आहे, फक्त ते एकामेकाला जोडलेलं नाही आहे, ते जोडलं जावं अशी सुद्धा मी सूचना केलेली आहे की ते सुद्धा तुम्ही परिस्थिती बघा. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हॉस्पिटल हे शहरामध्येच असायला लागतं, कारण एसटी स्टँडपासून रिक्षाची सोय वगैरे सगळी असायला लागते आणि त्याच्यामुळे शहरामध्ये हे हॉस्पिटल होईल. मी पुन्हा एकदा राजघराण्यातल्या सदस्यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या सह्या झाल्या की लगेच ह्याच्या कामाला सुरुवात होईल. फॅसिलिटीज आहेत, परंतु त्याच्यामध्ये सेपरेट त्याला एक ऑपरेशन थिएटर लागतं. तर ह्या ऑपरेशन थिएटरचं मी एस्टिमेट करायला सांगितलेलं आहे आणि ते पैसे मी आमदार निधीतून देण्याचं मान्य केलेलं आहे.